आपण बघू क्वेश्चन आन्सर. मग ग्रीनलँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय आपण कलालित न्यूनाद. ग्रीनलँड इज लोकेटेड टुवर्ड्स द नॉर्थ ईस्ट ऑफ काय होतं नॉर्थ ईस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. करेक्ट. द इन्युट्स वेअर क्लोथ्स मेड फ्रॉम द स्किन ऑफ सील्स. करेक्ट. टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर ऑन लँड. लँड लँडसाठी काय वापरतात स्लेज. ड्यू टू मेनलँड बिंग कवर्ड विथ आईस सेटलमेंट्स आर मेनली founded in the coastal areas. Correct. इथे बघशील सेटलमेंट अलॉंग द कोस्ट ऑफ ग्रीनलँड. आता राईट ट्रू ऑर फॉल्स. आईसबर्ग कॅनॉट बी इझिली सीन बाय सेलर्स. ट्रू ऑर फॉल्स. ट्रू. कारण काय फॉग असतो खूप म्हणून. ग्रीनलँड इज व्हेरी हॉट ड्युरिंग द समर सीझन. फॉल्स. कारण समरमध्ये पण ते कूलच असतं. देर आर थिक फॉरेस्ट इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ ग्रीनलँड. फॉल्स. फॉरेस्ट व्हेजिटेशन काय होऊ शकतं का नाही. स्लेजेस आर पुल्ड बाय पोलर बिअर्स. फॉल्स. काय आहे स्लेजेस आर पुल्ड बाय हस्कीज. सिसिमियत इज अ बिग सिटी इन ग्रीनलँड. ट्रू. The answer. Where is the Greenland situated? Why is the island white? Greenland is located towards the northeast of North America. More than the 2/3 of this island is located north of the Arctic Circle. Greenland looks white. About 80% of this island is covered with snow and ice. आता सोपं कसं सांगू शकतो. वेअर इज ग्रीनलँड सिच्युएटेड. ग्रीनलँड सिच्युएटेड इन द पोलार रिजन in Arctic Circle. Okay, and it is in Denmark. ओके. मग हे नॉर्थ ईस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका फक्त लिहिलं तर बस झालं. बाकी एवढं सगळं लक्षात राहणं कठीण आहे. आणि वाय इज द आयलंड व्हाईट. बिकॉज इट इज कवर्ड बाय द थिक लेअर ऑफ स्नो अँड आईस. त्याच्यामुळे इट लुक्स व्हाईट. राईट 5 sentences on the climate of Greenland. Greenland has an Arctic type of climate. It is very cold throughout the year. The winters are long and cool with temperature dropping below the freezing point. Summer is short and cool. Weather is bright and sunny, especially in the coastal areas. मग 5 sentences काय झाले. फर्स्ट क्लायमेट इज ऑफ आर्टिक क्लायमेट. काय क्लायमेट आहे आर्टिक क्लायमेट. सेकंड काय आहे विंटर्स आर व्हेरी हार्श अँड एक्स्ट्रीम. काय आहे विंटर्स आर हार्श अँड एक्स्ट्रीम. थर्ड टेम्परेचर ड्रॉप्स नाही ते ओरिजिनल इनहॅबिट काय करायचं आहे क्लायमेट विचारलं आहे ना. तिसरं आपण बोलू शकतो इन विंटर टेम्परेचर ड्रॉप्स बिलो फ्रीजिंग पॉईंट. फोर्थ समर्स आर शॉर्ट. समर्स अँड स्प्रिंग्स आर शॉर्ट. समर ऑल्सो आर कूल. ओके. सो इट माइट हॅव द ब्राईट सनलाईट बट स्टील द ॲटमॉस्फिअर विल बी कोल्ड. झाले 5 to 6 sentences. ओके. What is the effect of the climate on the vegetation of the Greenland? Can you repeat the question? What is the effect of climate on the vegetation of Greenland? But due to extreme harsh climate, much vegetation cannot grow in Greenland. Only during summer and spring, few vegetation like mosses, काय होतं lichen, grass and bushes. सो काय होतं हे व्हेजिटेशन एवढेच आहेत. मॉसेस, लिचन, ग्रासेस अँड बुशेस. Some flowers grow in and spring. yes, some flowers grow in spring. That is the only vegetation. What kind of animals live in Greenland? What Only kind? Animals with thick furry coats or those that can withstand extreme cold can survive in Greenland. Some examples are polar bears, reindeers, whales and seals that are found in Greenland. हां मग कसे ॲनिमल्स राहू शकतात. ओनली द ॲनिमल्स हॅव्हिंग फरी कोट किंवा थिक स्किन और दे आर एबल टू अडॅप्ट टू द हार्श क्लायमेट कॅन लिव्ह इन द ग्रीनलँड. का कारण ग्रीनलँडमध्ये काय एक्स्ट्रीम हार्श क्लायमेट आहे. मग कुठले कुठले ॲनिमल्स आहेत तिकडे. पहिले तर हस्कीज आहेत. हस्कीज स्लेज ओढतात बरोबर. मग कोण आहेत पोलार बियर आहेत. कोण आहेत पोलार बियर आहेत. कोण आहेत पोलार बियर. थर्ड कोण आहे मस्क ऑक्स. हां मस्क ऑक्स, सील्स, whales. Okay. Write a short note on igloos. The Inuits live in igloos or snow houses in the winter season. These houses are made up of large blocks of ice and are dome shaped. These large blocks of ice are called icebergs.
A hole is made in the center of the dome to allow smoke and hot air to pass through. And the floor is covered with skins and furs of animals. बस मग इग्लूची डायग्राम काढायला सांगतील. जर इग्लूवरती शॉर्ट नोट विचारली तर इग्लूची छोटीशी डायग्राम काढायची. कशी काढायची इझिली, ह्याला असं इथे हे करून अर्धवर्तुळाकार दाखवायचं, इथे डोर दाखवायचं. हे काय आहे इग्लू. मग आता इग्लूची माहिती काय आहे की द पीपल एस्किमोज और इन्यूट्स द ओरिजिनल इनहेबिटंट्स लिव्ह इन स्नो हाऊसेस. मग व्हॉट इज दॅट स्नो हाऊस इज कॉल्ड ॲज अ इग्लू. सेकंड पॉईंट काय येईल, इग्लूज आर डोम शेप्ड. काय आहे, इग्लूज आर डोम शेप्स. इग्लूज आर कन्स्ट्रक्टेड फ्रॉम आईस ब्लॉक्स. आईस ब्लॉक्स. ओके. फोर्थ काय, त्याच्यानंतर काय येणार, अ होल इज मेड ॲट द सेंटर. नाहीतर काय होईल, सेंटरला होल नसेल तर सगळा धूर त्याच्यामध्ये दोन तेच गुदमरतील. सो वाय द होल इज मेड इन द सेंटर टू अलाव स्मोक अँड हॉट एअर टू पास थ्रू. द फ्लोअर इज कवर्ड बाय स्किन ऑफ ॲनिमल्स. झालं. म्हणजे किती, 5 to 6 पॉईंट्स अलॉंग विथ डायग्राम. जर शॉर्ट नोट विचारली इग्लूजवरती तर. ओके. नाव ग्रीनलँड इज ऑफन कॉल्ड ॲज अ लँड ऑफ मिडनाईट सन. वाय? मग वाय द कंट्रीज आर कॉल्ड ॲज अ मिडनाईट, द लँड ऑफ द मिडनाईट सन. हे ग्रीनलँड कुठे आहे, आर्क्टिक सर्कलमध्ये, म्हणजेच काय फ्रिजिड झोनमध्ये येतं. फ्रिजिड झोनमध्ये क्लायमेट कसं असतं, एक्स्ट्रीम हार्श. विंटर कसे असतात, प्रलॉंग विंटर. म्हणजे 9-9, 10-10 महिने फक्त विंटरच असतात आणि 2-3 महिने समर असतं. मग जेव्हा समर असतं तेव्हा काय होतं, ड्युरिंग समर द सन इज विजिबल इन द स्काय फॉर 24 hours इवन ॲट मिडनाईट. ओके. सो दॅट इज द रिझन इट इज कॉल्ड ॲज अ लँड ऑफ मिडनाईट सन. तर जसं आन्सर आहे, द कंट्रीज situated in the frigid zone experience only 2 seasons, summer and winters. Winter lasts for 9 months in year and summer for 2 or 3 months. During summer, the sun is visible in the sky for 24 hours even at midnight. Hence, the countries in the frigid zone are called as the land of the midnight sun. Sun. Okay.